पुढची बातमी बघूयात। गोपीचंद पडळकर, सदाभाऊ खोत उद्या मार्करवाडीच्या दौऱ्यावर आहेत। गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत यांची जाहीर सभा होणार आहे। राम सातपुते यांनी एक्स पोस्ट करून ही माहिती दिली आहे। मोहिते पाटील यांची जुलमी राजवट उद्ध्वस्त करण्याचे आवाहन त्यांनी ग्रामस्थांना दिले। उद्याच नाना पटोले ही मार्करवाडी दौऱ्यावर असणार आहेत। ईव्हीएमवर अविश्वास दाखवत मॉकपोल घेण्याचा प्रयत्न मार्करवाडीकरांनी केला होता आणि या संदर्भातच ही बातमी आहे। काल शरद पवारांनी या मार्करवाडीला भेट दिली होती आणि उद्या गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत मार्करवाडी दौऱ्यावर असणार आहेत। कुठल्याही कायद्यामध्ये कुठल्याही नियमामध्ये दुसरा कोणत्याही माणसाला अशा प्रकारच्या प्रोसेस करण्यासाठी निवडणूक स्वतः करण्यासाठी अधिकार कोणालाही प्राप्त नाही आहे। म्हणून त्यांचे जे निवेदन होता ते प्रांत आणि तहसीलदारांनी त्याला अमान्य केला। त्यानंतरही त्या ठिकाणी जे नागरिक होते त्यांनी असा ठरविला की आम्ही स्वतः मतदान करून बघणार। त्यामुळे 2 डिसेंबर पासून 5 डिसेंबरला प्रांत मार्च शिरसनी त्या ठिकाणी जमावबंदीचा आदेश काढला। मला वाटतं महाविकास आघाडीची भरकटवाडी झालेली आहे आणि त्याच्यामुळे भरकटल्यासारखे त्या ठिकाणी बोलतायत। आमचे मुख्यमंत्री आव्हान बिव्हान असं काही घेत नाहीत। ते आव्हान महाराष्ट्राच्या प्रश्नांचं घेतात, समस्यांचं घेतात। आता पवार साहेबांचं या वयात काय आव्हान घेणार देवेंद्र? मार्करवाडीच्या गावाचा स्वतंत्र निर्णय आहे। त्यामध्ये त्या गावकऱ्यांनी पण सांगितलं तर आपल्याला बाहेरच्या लोकांनी काही तिकडे येण्याची आवश्यकता नाही आहे। कोणी न जाता सरकारने तिकडे काय प्रतिनिधी पाठवावेत, शासकीय अधिकारी पाठवावे आणि त्यांच्या मनातील शंका दूर करावी। मार्करवाडीचे लोक का असं ओरड करतायत, का त्यांना ही भूमिका घेण्याची आवश्यकता पडली, तर या संदर्भात माझं मत असं आहे की तिथे कोणालाही न पाठवायचं, सरकारने घ्यावं आणि मार्कपोलचा ची मागणी आहे ती मागणी पूर्ण करावी। मला वाटतं मार्करवाडीची याच्या आधीची सुद्धा मतदानाची टक्केवारी आमचे आदरणीय प्रदेशाध्यक्ष बावनकुळे साहेब यांनी त्या ठिकाणी मांडली। कशा कशा पद्धतीने मागच्या वेळेलाही त्या ठिकाणी मतदान झालं होतं। मी आजच आज सकाळीच एक व्हिडिओ बघितला, त्यामध्ये ग्रामस्थ सांगतायत की जेवढे इथे लोक बसलेत त्यांचे आधार कार्ड चेक करा। हे बाहेरून आणून माणसं बसवलेली होती। मला वाटतं की लोकांनी महायुतीला दिलेला कौल, लोकांनी महायुतीला दिलेलं भरभरून यश हे अजूनही महाविकास आघाडीच्या नेत्यांना पचनी पडलेलं नाही।